रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात पार पडतील असं स्पष्ट केलंय। पुढील काही महिने हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धमधमीचे असतील। याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच पुन्हा एकदा बहुचर्चित काका पुतण्याची जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याचं म्हटलं जातंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू असलेला विषय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा मनोमिलन होऊन काका पुतण्या एकत्र येणार का? राजकीय तज्ज्ञांपासून पक्ष कार्यकर्त्यांमध्येही या विषयावर चर्चा रंगलेली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार नेमकं काय म्हणालेत? एका मुलाखती दरम्यानच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाहीत असं पवार म्हणाले होते। तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली होती। अगदी अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र येण्याचा निर्णय घेण्यापासून दोन्ही बाजूकडील थेट दुसऱ्या फळीतील नेत्यांनी घातलेली वेट अँड वॉचची भूमिका हे अशा बऱ्याच बातम्या समोर आल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या विधानावर पहिल्यांदाच अजित पवार बोलल्याचं पाहायला मिळाले। अजित पवार पक्षाच्या आमदारांना काय म्हणाले? मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आली असतील अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला रामराम करण्याची हालचाल सुरू असेल, म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचं सुतोवाच केलं असते असं अजित पवार आमदारांच्या बैठकीत म्हटले आहेत। वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही। मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांनी आमदारांना मार्गदर्शन करताना हे विधान केलंय। सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असं अजित पवारांनी आमदारांना स्पष्टपणे सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।